हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचा मी प्रार्थना। आज 9-10 वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। बघूया आजचा पण व्हिडिओ खूपच छान होणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर पूर्णच बघावा लागेल। नळ गळतो त्याच्यासाठी बाजू ठेवलेलीच असते, नाहीतर सगळं इकडचं पाणी पडून पडून हे सगळं खराब झालेलं म्हणजे हात गळतो ना, त्यासाठी नीट ही बाजू ठेवावी लागते। हे फिल्टरमधून खराब पाणी निघतं ना, ही बाजू कसं इथं किचन ओटा वगैरे पुसायला कामास येतं, त्यासाठी माठ पण मस्त पैकी भरून घेतलेला आहे। आणि हे इथं स्वयंपाक करायला लागतं, त्यासाठी हे पण भरून घेतलेलं आहे। 4 दिवसाआड पाणी येतं ना, मग कधी कधी संपून जातं पाणी, मग असं भरून ठेवावं लागतं। किचन ओटा पण तो आता पुसला गेलेला आहे आणि इथं पीठ भिजून ठेवलेलं आहे बघा। त्याच्यातनं पीठ काढून घेतलं मी। हे बघा इथं ठेवलेलं आहे। तर आता चपात्या सुद्धा करून घेते। काम आली बाय ना, एखाद वेळेस ना व्यवस्थित भांडेच घासत नाही बघा, घिसणीने कसं चिरा पाडून टाकले आणि व्यवस्थित घासलेले बी नाही बघा, असंच करते ती। तर चला आता इथं मी चपात्या पण करून घेणार आहे। चालू भांडे घासून गेली ती बघा। हे असे भांडे पण मोठे मोठे खाली, छोटे छोटे वरती असं ठेवते ती, तिला किती वेळा सांगितलं गेलं। आणि हे बघा इथं पण हे मिरच्या इथं सुकायला टाकलेल्या आहे। तर चला चपात्या करून घेते। आणि असा पिठाचा डब्बा आमचा आधी दुसरा केलेला होता, पण त्याच्यामध्ये आता दुधावरची साय काढून ठेवलेली म्हणून हा करून घेतला। आता हा असा डब्बा केलेला असा ना, इकडे तिकडे पीठ पण पडत नाही साईडला, आणि पीठ भिजलं की डब्बा काढला की आपल्याला सहज आपण चपात्या पटकन करू शकतो, त्यासाठी हा डब्बा भरून ठेवलेला आहे। पाण्याची तहान लागली होती, 1 ग्लास पाणी पिलं। तर चला आता पटापट चपात्या करून घेते। या असं एक गोळा घ्यायचा, असं मस्तपैकी चप्पट चाड बनवून घ्यायचं। लाटण्याने सुद्धा तुम्ही करू शकता, पण मी हातानेच करून घेते। माझ्या एका हातात मोबाईल आहे, मोबाईलचं स्टँड तुटलं म्हणून मी हातातच मोबाईल वापरते आता। त्यानंतर अशा प्रकारे पीठ लावून चाड बनवून घ्यायचं। हे बघा असं। आता मी मोबाईल आहे ना इथं डब्यावर ठेवून दिलेला आहे आणि चपाती लाटून घेते। चपात्याशी गोल लाटून घ्यायची आपल्याला, म्हणजे फुलते पण छान। मग भरपूर वेळा तुम्हाला मी चपात्यांचा व्हिडिओ टाकतच असते, आणि छान आणि मऊसूतच चपात्या असतात। हे बघा अशा प्रकारे चपाती आपल्याला इथं शेकून घ्यायची। जास्त तेल लावून पण चपात्या आवडत नाही आमच्या घरी, पण 1-2 बनवून घेते मी मध्ये। अंशूला आवडतात
तिच्यापुरत्या बनवून घेते 1-2, मग अशाच बनवते मी बिना तेलाच्या, वरून तेल अजिबात लावत नाही. अशा प्रकारे सर्व चपात्या मी इथं करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे मी आता सर्व चपात्या करून घेतलेल्या. आता सर्व काही वस्तू जागच्या जागी ठेवून देते. हे तेलाचं बुटलं, हा पिठाचा डब्बा, हा असा लगेच लावून द्यायचा. दुसऱ्यांदा चपात्या करायच्या राहिल्या की लगेच हा डबा काढून घ्यायचा. त्यानंतर आता पोळ्या करण्यासाठी जो काही रुमाल टाकला होता तो पण आता उचलून घेते, झटकून साईडला ठेवते त्याच्या जागेवरच. नंतर ही जागा सर्व काही पुसून घेते ओल्या फडक्याने. इथं माझी बाल्टी भरलेलीच राहते. मी असं काय 1-2 भांडं निघलं का ते पण लगेचच्या लगेच इथं ही बाल्टी भरलेली राहते ना, मग घासूनच घेते. आणि असं पुसायला पण मग पटकन कामाची येते ती भरलेली बादली. मी त्यासाठी ती बादली आहे ना, हे फिल्टरच्या पाण्याची भरलेलीच राहू देते. हे बघा, हे पुसून झालं माझ्या. आता चपात्या पण झाल्या आता पूर्ण. बघा, ही पण चपाती करून घेतली, शेवटची होती ही. या बघा, पूर्ण चपात्या करून घेतल्या मी सगळ्यांसाठी. आज चपात्याच आहेत. राकेशच नाही खात, फक्त त्याचं डाईटचं राईस राहतो. तर आता आहे ना झाकून देते मी. आणि आहे ना आता फक्त हा रुमालच झाकेल मी, कारण की घाम असतो ना गरम गरम चपात्यांना. आणि हे त्याचं वरचं झाकण आहे ना 5 मिनिटांनी झाकेल मी. आता असंच उघडं राहू देते, साईडला ठेवते. तर चला, आता किचन पण क्लीन आहे. तावा इथंच राहू देते. आता भाजी करायची बाकी आहे. चला, आता एक कांदा कापून घेतलेला आहे मी, लसूण, अद्रक, 2 मिरच्या, जिरं, टमाटा, थोडी कोथिंबीर, याचं वाटण करून घेणार आहे. आता राकेशसाठी आहे ना, डाईटसाठी रोजच त्याचं पनीर राहतंच आमच्या घरामध्ये. पनीरची भाजी थोडी बनवून घेते. इथं आता गॅस पेटवून कढई ठेवली, त्याच्यामध्ये हा वाटलेलं वाटण टाकून देते मी. आणि याला ना कच्चा कांदा टाकल्यामुळे ना जास्त करून आपल्याला कलचावून घ्यायचं आहे. जास्तच परतवत राहायचं आहे, म्हणजे जास्त वेळपर्यंत, म्हणजे कच्चा कांदा छान फ्राय होऊन जातो. सर्व काही कच्चंच वाटलेलं आहे मी, तर छान मस्त असं फ्राय होऊन जातं ते. त्याच्यासाठी दोघीकडे फॅन चाले ना, म्हणून भुरभुर आवाज येतोय. तर आता पूर्णपणे मस्तपैकी झालेलं आहे. थोडी चटणी टाकायची, थोडा मसाला, थोडी हळद. आता हे परतून घ्यायचे मस्त. आणि साधं सिंपल पनीरची भाजी बनवते मी. हॉटेल ढाब्यासारखी काही बनवत नाही आहे, कारण हॉटेल ढाब्यासारखी बनवली ना सर्व काही साहित्य लागतं. हे फक्त घरचं साहित्य वापरून साधी आणि सिंपल, कारण यांना जास्त तिखट वगैरे काही चालत नाही, म्हणून यांच्यासाठी थोडंच वापरत असते मी तिखट मसाला त्यासाठी. आणि पनीरचा मसालासुद्धा नाही वापरलेला आहे मी. तर माझ्याच घरचा मसाला थोडासा टाकलेला आहे तो पण.
यांना गरम टरम असतो पण काही सांगितलेला नाही खायचा, हात दुखतो त्यांचा म्हणून. तर चला थोडंसं पाणी टाकून घेऊया पनीर शिजण्यासाठी. मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आता आपल्याला मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं हे पण. आता भाजीला उकळी आणण्यासाठी मी झाकून देणार आहे इथं. आणि इथं अंशूला बरं नाही तिच्यासाठी मी केलेली ही मुगाची डाळ बिना तिखट बिना मिरचीची. आणि इथं आता यांचं जेवण झालेलं आहे, फक्त माझ्यासाठी एवढी भाजी मी उरवून ठेवलेली आहे. आणि राकेशलाही राईस बिर्याणी बनवून दिलेली आहे. इथं मठ्ठा बनवलेला आहे बघा, खूप छान मस्त मठ्ठा बनवलेला आहे. तर चला आता राकेशची प्लेट इथं तयार करून घेतलेली मी. आता राकेशला जेवण देते आणि आज पुरता हा एवढाच व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता.